10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार. मग निवडा केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या. केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय नाव. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लोणावळा शहर पोलिसांनी अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणाला रंगेहात पकडले. त्याच्याकडून मेफेड्रॉन म्हणजेच MD ड्रग्ज जप्त करण्यात आले असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात. लोणावळ्यातील बेकायदेशीर ड्रग्ज व्यवसायावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता विशेष मोहीम हाती घेतली आहे. 16 जून 2026 रोजी रात्री सुमारे 8:45च्या सुमारास पोलिसांनी भांगरवाडी येथील पुरंदर हायस्कूल मैदानाजवळील फुटपाथ परिसरात एक यशस्वी सापळा रचला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एका संशयित तरुणाची झडती घेण्यात आली आणि या झडती दरम्यान पोलिसांना धक्कादायक वस्तू आढळून आली. या कारवाईत पोलिसांनी काशिफ परवेज मुजावर या 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं. हा तरुण लोणावळ्यातीलच भांगरवाडी रोडवरील इंद्रायणी नगरचा रहिवासी. तपासादरम्यान आरोपी काशिफ याने हा अंमली पदार्थ केवळ स्वतःजवळ बाळगला नव्हता, तर तो विक्रीच्या उद्देशाने तिथे घेऊन थांबला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल कुणाल महादेव तोरणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून आरोपी विरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करतायत. या कारवाईमुळे लोणावळा आणि परिसरातील अंमली पदार्थांच्या काळ्या बाजाराला मोठा लगाम बसेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.